दिसतोय परक्याचा फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं बलराजने सक्सेनाच्या अपहरण प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. पण गोविंद त्यांना समजावून सांगतो की असं करू नका. तेव्हाच इन्स्पेक्टर जॅकीचा फोन येतो. ते त्यांना क्राईम ब्रांचमध्ये यायला सांगतात. बलराज गोविंद सोबत क्राईम ब्रांचमध्ये येतो. हे समजल्यावर त्यांना पण आश्चर्य वाटतं की मुन्ना नावाच्या याच गुंडाने अजयला गोळी मारली होती, ज्यामध्ये आशाही जखमी झाली होती. आता पुढे हा तोच गुंड आहे ज्याने आशा आणि तिचा पती अजयवर गोळ्या झाडल्या, ज्यामुळे अजयचा जीव गेला आणि आशाची स्मृती. हे कसं होऊ शकतं सोहन काका? इथे विचित्र गोष्ट की हे म्हटलं जातंय की तो गुंड आशाचाच माणूस आहे. हे सत्य नसू शकतं सोहन काका. हे सत्य आहे. आणि जर तुझा विश्वास नसेल तर इन्स्पेक्टर जॅकीला फोन करून विचार, कारण पोलिसांकडे त्या दोन्ही माणसांची स्केच बनवून घेतलेली आहे. त्यापैकीच एक हा आहे ज्याने सक्सेनाला किडनॅप केलं होतं. अहो, पण याचा अर्थ काय होतो? काय आशाला माहित नव्हतं की याच गुंडाने तिच्यावर गोळ्या झाडल्या होत्या? मग काय विचार करून ती या माणसाकडून काम करून घेतलीये? हे काय बोलतेस तू गायत्री? आशाला कसं माहित नसेल? तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं त्या गुंडांना गोळ्या झाडताना, आणि पोलिसांकडे जाऊन स्केचेस आशाने स्वतः बनवून घेतले. जरूर काहीतरी गडबड आहे. पोलिसांचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. याला गैरसमज म्हणून विषय संपवण्याचा प्रयत्न करू नकोस. तूच हा आरोप केला होतास ना की तो गुंड आशाचाच माणूस आहे. जर तो आशाचा माणूस आहे तर त्याने आशावर गोळ्या का झाडल्या? जर जाणूनच घ्यायचं असेल तर हे जाणून घे की खरा गुन्हेगार कोण आहे. हा सगळा खेळ कोण खेळताय? आशाशी काय कोणाचं देणं घेणं आहे की कोणी असले खेळ खेळेल तिच्याशी? हा काही वेगळ्याच खेळाचा विषय नाहीये. हा विषय सुरू झाला होता गोविंद पासून, आणि आशा आजही हेच म्हणतेय की हे सर्व गोविंदचंच कारस्थान आहे. तो स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळे खेळ खेळतोय. तुम्ही का गोविंदजींच्या मागे लागला? तो खूपच चांगला माणूस आहे. तुम्हाला माहिती तरी आहे, विजयला वाचवण्यासाठी ते दिवस रात्र चिंता करत असतात, आणि तुम्ही हा सगळा त्यांच्यावर टाकताय. पण का? याचसाठी तर मी म्हणतोय की प्रथम तू या आरोपामागचं सत्य जाणून घे, म्हणून त्यानंतर आशावर कोणताही आरोप करतो. या सगळ्या मागे गोविंद नाही तर आणखी कोण असू शकतो? सगळे एकमेकांवर आरोप करतायत, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. पण असं केल्यामुळे या सगळ्या मागचं सत्य समोर येईल का?
हॅलो. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार भारद्वाजजी. बोला, कसा काय फोन केलात? इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला तर माहितीच आहे की आशावर किती आरोप होत आहेत. कोणतीही घटना घडली तरीही त्याचं खापर आशाच्या डोक्यावर फोडलं जातं. हो, मीही बघतो हे सगळं. पण इन्स्पेक्टर साहेब, एक तक्रार आहे माझी बघा, की अजूनपर्यंत तुम्ही असं काही केलेलं नाहीये ज्यामुळे सत्य समोर येऊ शकेल. हो, मी मान्य करतो की जे मला करायचं होतं ते मी नाही करू शकलो. पण मला सत्य काय आहे ते माहिती आहे, आणि एक दिवस आशाचा सच्चेपणा सगळ्यांच्या समोर नक्कीच येईल. पण कधी येणार इन्स्पेक्टर साहेब? हे बघा, मला असं वाटतंय की तुम्ही लवकरात लवकर त्या गुंडाला अटक करावं. म्हणजे बलराज अरोराला हे समजावता येऊ शकेल की ज्या गोष्टीसाठी तो आशाला जबाबदार धरतोय तसं खरं नाहीये. हो, आम्ही त्या दोन्ही गुंडांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण ते दोघेही शहरातून गायब झाले होते. आता काही दिवसांपूर्वीच खबर लागली की तो मुन्ना या शहरात परत आलाय. तुम्ही काळजी करू नका, अगदी लवकरात लवकर तो आमच्या ताब्यात असेल. धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब. आता तुम्हीच या प्रकरणाचा खुलासा करू शकाल. प्लीज प्रयत्न करा की लवकरात लवकर हे प्रकरण संपेल. तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. थँक्यू. हो. नाना, काय म्हणाल इन्स्पेक्टर जॅकी? बेटा, ते त्यांचं काम तर करतायतच. आता हे तर नक्की आहे की एक ना एक दिवस गुन्हेगार कायद्याच्या तावडीत तर नक्कीच सापडतो. बस आता तर हेच बघायचं आहे की पोलीस त्या गुंडाला कधी पकडू शकतायत ते. अच्छा नाना, मला आंटीजींचा फोन आला होता. ते आत्ता सध्या जयपूरला गेल्यात. तिथे काहीतरी महिला सभेचं सेमिनार आहे. आशाच्या बाबतीत त्यांनी मला विचारलं तेव्हा मी त्यांना सर्व काही सांगितलं. हो बेटा, कामिनीलाही हे समजल्यावर धक्का तर बसणारच की ज्या गुंडाने तिच्या मुलाची हत्या केली तोच आता आशासाठी बऱ्याच अडचणी निर्माण करतोय. हो ना नाना, बस आता तर आपण वाटच बघू शकतो. आंटीजी मला असं म्हणत होतं की त्या बाबतीत ACPंशी बोलणार आहेत. आता बेटा, इन्स्पेक्टर जॅकी त्यांच्या बाजूने सगळे प्रयत्न करतायत. मग आणखी मोठ्या साहेबांना सांगितल्यामुळे काय फायदा होणार आहे? तसंही आपल्याकडे तर आता वाट बघण्यापलीकडे काही पर्यायच नाही. सुहासिनी, इन्स्पेक्टर जॅकी आणि आशाच्या प्रश्नांचं आमच्याकडे काही उत्तरच नव्हतं. किती विचित्र गोष्ट आहे ना, की आशा आणि तिचा पहिला पती अजयवर गोळ्या झाडणाराही हाच गुंड होता. जर असं असेल तर तो गुंड आशाचा माणूस कसा असू शकतो? हाच तर प्रश्न होता ज्याचा आमच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. हे तर आपल्या सर्वांनाच माहिती की अजय त्या चकमकीत मारला गेला होता, आणि आशा त्या हल्ल्यात इतकी जखमी झाली होती की आपली स्मृतीच गमावून बसली होती. हीच गोष्ट तर समजत नाहीये की अखेर सत्य आहे तरी काय. ज्याने आशावर गोळ्या झाडल्या, ज्याने आशाच्या पहिल्या पतीला मारलं, ज्याचा पूर्वीपासूनच पोलीस अगदी कसून शोध घेतात, त्या गुंडाला आशा कसं काय सामील करून घेऊ शकते? पप्पा, कदाचित असं तर नाहीये ना की आशा या बाबतीत आपल्याशी खोटं बोलते? आशा खोटं बोलू शकते, पोलीस तर खोटं नाही बोलू शकत ना. हां, आत्ता आलं लक्षात. पप्पा, आत्ता माझ्या लक्षात आलं की खरं प्रकरण काय आहे. खरं प्रकरण? हो मम्मी, हे बघा मी सांगतो. खरं म्हणजे पप्पांनी आशाच्या मोबाईलवर त्या गुंड मुन्नाचा फोटो फॉरवर्ड करून ना आशाला आणखीन एक खेळ खेळण्याची संधी दिलेली आहे. काय काय बोलताय तुम्ही? हो पप्पा, आशाला ही गोष्ट माहिती होती की तुमच्याकडे मुन्नाचा फोटो आहे, म्हणूनच तिने आधीच ही चाल खेळली. तिला ही गोष्ट माहिती होती की तुम्ही पोलिसांकडे या गोष्टीचा तपास करण्यासाठी इन्स्पेक्टरकडे जाणार. हो, हे तर अगदी स्पष्टच आहे. आणि पप्पा तर जाणारच होते ना तिथे. आणि याच भीतीमुळे आशाने आधीच ही चाल खेळली. पप्पा, तुम्हाला तर माहितीच आहे ना की आशा आणि इन्स्पेक्टर जॅकी एकमेकांना खूप आधीपासून ओळखतात. त्या दोघांच्या मध्ये खूप चांगले संबंध आहेत. आशाच्या सांगण्यावरूनच इन्स्पेक्टर जॅकीने हे सगळं केलेलं आहे. पप्पा, ही गोष्ट मी ठामपणे सांगू शकतो की इन्स्पेक्टर जॅकीने आशाच्या सांगण्यावरूनच ही गोष्ट सांगितली आहे की अजय आणि आशावर ज्या गुंडाने गोळ्या झाडल्या होत्या तो मुन्नाच आहे. म्हणजे तुम्ही ही गोष्ट विसरून जाल की मुन्ना आशाचा माणूस आहे. जावई बापू,
इन्स्पेक्टर जॅकी एक प्रामाणिक पोलीस ऑफिसर आहे. पप्पा, इन्स्पेक्टर जॅकी प्रामाणिक असतील, पण आशा तर कावेबाज आहे. भले काही असेल, आशाने भले काही केलं असेल, पण इन्स्पेक्टर जॅकीला आपल्या बाजूने वळवून घेतलेलंच आहे. पप्पा, सगळ्यात मोठा प्रश्न तर हा आहे की पोलीस त्या गुंडाला अटक का म्हणून नाही करतायत. तुम्ही रिपोर्ट केला असेल किंवा नसेल, पण इन्स्पेक्टर जॅकीला या गोष्टीचा पत्ता लागलेला आहे की सक्सेनाला किडनॅप मुन्नानेच केलेला आहे. मला वाटतं तुम्ही बरोबर बोलता जावई. पप्पा, आणि दुसरा सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की तो गुंड भले कोणाचाही माणूस असो, इन्स्पेक्टर जॅकीने ही गोष्ट सांगण्याकरता तुम्हाला पोलीस स्टेशनला का बोलावलं. अरे, ही गोष्ट तुम्हाला सांगण्याची काय गरज होती. अगदी स्पष्ट आहे, अगदी स्पष्ट आहे की आशाच्या सांगण्यावरूनच इन्स्पेक्टर जॅकीने हे सगळं केलेलं आहे. आणि तो मुन्ना आणखी कोणाचा नाही, आशाचाच माणूस आहे. रेखा ही भाग्याची. कोणतंही शास्त्र हे सांगत नाही की नवऱ्याच्या सांगण्यावरून बायकोने चुकीच्या मार्गाने चाललं पाहिजे. खोटेपणा आणि फसवणुकीमध्ये साथ दिली पाहिजे. मी तुला प्रेमाने समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुला समजून घ्यायचंच नाही. मग आजपासून एक गोष्ट नीट ऐकून घे तू, आणि लक्षातही ठेव की तुला जर या गोष्टीची पर्वा नाहीये की मी तुझा नवरा आहे, मग आत्तापासून मला सुद्धा या गोष्टीची पर्वा नाही उरणार की तू माझी पत्नी आहेस. आणि भले काही होऊ दे, मग मी तुला या गोष्टीची परवानगी नाही देऊ शकत की तू माझ्या बहिणीला विधवा बनवू शकशील. आणि हे मी नाही होऊ देणार. लक्षात ठेव तू ही गोष्ट आशा, लक्षात ठेवच. मग फोन का केला होता त्यांनी? काय म्हणत होते? ओ, नक्कीच पल्लवीच्या बाबतीत बोलले असणार ते. अरे, मला तर वाटतं की पल्लवी आणि तिच्या काकांच्या बोलण्यामुळे अस्वस्थ होऊनच त्यांनी फोन केला असणार, हो ना? पल्लवीच्या बाबतीत ते काहीही बोलले नाही, कारण तिच्या या वेडेपणाला कोणीही समर्थन देणार नाही. आणि नानू कशाला पल्लवीच्या बाबतीत काही बोलतील? ठीक आहे, माझ्या मते तर या सगळ्या नातेसंबंधांमुळेच नानांना काळजी वाटत असेल, आणि ही सगळी नाती वाचवण्यासाठी पुढाकार तुला घ्यायचा आहे ना आशा? अगं, बदल जरा आपले विचार, नाहीतर ना तू कोणाची होऊ शकशील आणि ना कोणी तुझं. आणि याच गोष्टीमुळे सगळ्यात जास्त दुःख मला नाही, तुझ्या नानांनाच दुःख होणार आहे. तू मला थोबाडीत मारली होतीस ना मला. आता दाखवते मी तुला. तुझी ही हिंमत की तू माझ्या मुलीवर हात उचललास, बलराज अरोराच्या मुलीवर. ही तर आजकाल सगळ्यांनाच दमात घेत असते. पल्लवीला घरातून बाहेर काढलं, आपण गप्प बसलो म्हणून हिचं डोकं 7व्या आसमानावर चढलंय. एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐकतो, आमच्या साळेसाहेबांच्या मनात जे येईल ते करणारच, जी त्यांची मर्जी असेल ते करणारच. हे त्यांचं आयुष्य आहे. तू आहेस कोण त्यांना अडवणार? हा, आशा, तुला माहितीये की तुझ्याशी लग्न का केलं होतं? असं असून सुद्धा तू स्वतःला या घराची सून समजायला लागलीस. आमच्या साळेसाहेबांचं प्रेम मिळवण्याची अपेक्षा करायला लागलीस. खरोखर खरोखर तू अतिशय मूर्ख मुलगी आहेस. आशा, हे बघ, अचानक माझ्या डोक्यात एक गोष्ट आली होती जी मी नानांना पण सांगितली. कोणती गोष्ट आशिष? बेटा,
अजूनही अशा कोणत्याही शत्रूचं नाव समोर आलेलं नाहीये ज्याला अजयला मारायचं होतं, ज्याने तुझ्यावरती हल्ला केला. म्हणूनच पोलिसांनाही ही केस अजून सोडवता नाही आलेली. हो नानू, पोलिसांनी याबाबतीत चौकशी सुरू केली होती, पण मी अशा कोणत्याही शत्रूला ओळखतच नाही, तर मी काय सांगणार होते. नाही आशा, कोणीतरी नक्कीच आहे, शुअर. आणि हो, या संदर्भात इन्स्पेक्टर जॅकी सोबत माझंही बोलणं झालेलंच आहे की. पण आता मला असं वाटायला लागले की कदाचित त्या हल्ल्याच्या मागे गोविंदचा हात तर नाही. मला आशिषच्या बोलण्यामध्ये तथ्य वाटतंय. कारण जर तुला आठवत असेल तर 4 दिवसांनंतर गोविंदच्या केसची सुनावणी होणार होती. तोही केस हरला असता आणि त्याला फाशीही झाली असती. आणि स्वतःला या शिक्षेपासून वाचवण्याकरताच तर त्याने तुझ्यावरती हल्ला करायला सांगितला. पण यात झालं असं की त्यामध्ये अजय मारला गेला आणि तू वाचलीस. आशा, थोडा विचार करून बघ. हे बघ, आपल्याला ही गोष्ट चांगल्याच प्रकारे माहिती की हा जो मुन्ना नावाचा गुंड आहे हा आणखी कोणाचा नाही, गोविंदचा माणूस आहे. ओके. आणि त्यामुळे ही गोष्ट आणखीनच पक्की होते की म्हणजे त्या गुंडाच्या मुन्नाच्या मदतीने हे काम गोविंदनेच केलं असेल. रेखाही भाग्याची म्हणजे त्या गुंडाच्या मुन्नाच्या मदतीने हे काम गोविंदनेच केलं असेल. हो आशिष, तू बरोबर बोलतोयस. असं होऊ शकतं. आता तर ही गोष्ट मीही म्हणू शकते की या हल्ल्याच्या मागे आणखी कोणाचा नाही तर गोविंदचा हात आहे. बेटा, तू त्यामध्ये वाचल्यामुळे गोविंदला हे वाटायला लागलं की तू पुन्हा त्याची केस सुरू करशील आणि त्याला गुन्हेगार सिद्ध करायचा प्रयत्न करशील. तुला थांबवण्यासाठी त्याने विजयाला प्यादं बनवून तुझ्या समोर पाठवलं. बस, तुझं आणि विजयचं लग्न होईल, तू त्या घरामध्ये सून बनून जाशील आणि ते लोक तुला गोविंदला शिक्षा मिळवून देण्यापासून थांबवू शकतील. तुमचं खरं आहे नानू. मला राहून राहून असं वाटत होतं की कोणता तरी दुवा आहेच जो मला समजू शकत नाहीये. हाच तो दुवा आहे. आता ही गोष्ट स्पष्ट आहे नानू की याच्या मागे गोविंदचाच हात होता. मी या गोविंदला मुळीच नाही सोडणार. कारण कालपर्यंत मी समजत होते की या गोविंदने फक्त माझ्यावर अन्याय केलाय. पण आता हे समजल्यानंतर की तो अजयचाही खुनी आहे, मी काहीही करून त्याला शिक्षा मिळवून देणारच. आता त्याला फक्त रोहितच्या खुनाच्या आरोपासाठीच नाही, अजयच्या खुनाच्या आरोपाखालीही शिक्षा जरूर होईल. यशस्वी हो बेटा. देव तुला कायम यश देव. खूप मोठी गडबड झाली, खूप मोठी. पोलिसांसमोर तुझा चेहरा आलेला आहे. काय? हो. पप्पांनी त्या दिवशी सक्सेनाच्या इथून पळून जात असताना तुझा फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये काढला होता आणि तो फोटो त्यांनी आशाला फॉरवर्डही केला होता. हो. आता पोलिसांनाही कळलेलं आहे की अजयवर जो हल्ला झाला होता त्यामागे तुझाच हात आहे. तूच तुझ्या साथीदाराच्या मदतीने त्याच्यावर हल्ला केला होतास आणि आता ते खूप कसून तुझा शोध घेत आहेत. पण मग आता करायचं काय मी? तुला एकदा पुन्हा अंडरग्राऊंड व्हायला लागेल. तू एक काम कर, तू आजच्या आज तुझ्या गावाला निघून जा. मी पण हाच विचार करत होतो. अच्छा, म्हणून तू सांगितलं होतंस की मागच्या वर्षी तुझं लग्न झालं म्हणून. हा, बायकोसाठीच तर समज करावं लागते. मी तिथे यावं म्हणून सारखी सारखी फोन करत असते आणि माझ्या मनात तर हे होतंच की मी पण काही दिवसांसाठी गावाला जावं म्हणून. हे घे, हे पैसे घेऊन ठेव तुझ्याकडे आणि आजच्याच तुझ्या गावाला निघून जा. आणि जर इथे परत यायचं असेल तर आधी मला फोन करायचा, मग त्यानंतरच परत यायचं. समजलं? धन्यवाद शेठ. असं वाटतंय परमेश्वराने माझ्या बायकोची प्रार्थना ऐकली. आता मी गावाला जाईन आणि तिचा सगळा राग दूर होऊन जाईल. नाव काय तुझ्या बायकोचं? सरस्वती. कमाल आहे यार, ती सरस्वती आणि तू. कमाल आहे. रेखाही भाग्याची यालाच म्हणतात
कितीही सावधपणा बाळगला तरी काही ना काही चूक ही होतेच होते, जे त्रासाचं कारण बनतं. तुम्हाला त्या दिवशी काळजी घ्यायला हवी होती. बलराज अरोरा तुमच्या बरोबर, आणि तुम्ही पाहिलंही नाही, आणि त्यांनी मुन्नाचा फोटोही काढला. हो सक्सेना, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला खरोखरच दिसलं नाही की पप्पांनी कधी मुन्नाचा फोटो काढला. नंतर जेव्हा घरी ही गोष्ट मला कळली ना, तेव्हा मी खूप प्रयत्न केला की पप्पांच्या फोनमधून मुन्नाचा तो फोटो डिलीट करू, पण तशी मला संधीच नाही मिळाली. उलट संधी मिळायच्या अगोदरच पप्पांनी तो फोटो आशाला फॉरवर्ड केला आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. आणि आता पोलीस मुन्नाच्या मागे आहेत. आता जर मुन्ना पोलिसांच्या हाती लागला तर काय होईल? नाही, पोलीस मुन्नापर्यंत नाही पोहोचू शकणार, कारण मुन्ना अंडरग्राऊंड झालेला आहे. मुन्नापर्यंत पोलीस कधीच नाही पोहोचणार. पण सक्सेना, तुझं प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलेलं आहे. ते तुझी चौकशी नक्कीच करू शकतात, लक्षात ठेव. मी पोलिसांना काय उत्तर द्यायचं ते मला माहिती आहे. तुम्ही याचा विचार करा की ही केस लवकरात लवकर कशी संपवायची आहे. पुढचे 4 दिवस सगळी सरकारी ऑफिसेस बंद आहेत आणि इस्टेट ट्रान्सफर व्हायलाही थोडा वेळ लागू शकतो. मला समजतं सक्सेना, मला समजतंय की एकीकडे प्रॉपर्टी ट्रान्सफर व्हायला वेळ लागतोय आणि दुसरीकडे हे सगळं प्रकरण उघड व्हायला लागलंय. तेव्हा मग ठरवा की काय करायचंय, कधी करायचंय. ठरवलंय. मी हे ठरवलंय की लवकरात लवकर ही नाती कायमची संपवून टाकणार आहे. या सगळ्याच्या मध्यभागी विजय आहे. जर मी विजयलाच संपवून टाकलं ना, तर सगळी नाती, सगळ्या अपेक्षा आपोआपच उद्ध्वस्त होऊन जातील. मला विजयचा खेळ संपवावाच लागेल, आणि तोही या वटपौर्णिमेलाच. उद्या वटपौर्णिमा आहे सक्सेना, आणि आपण आपला हा प्लॅन उद्याच यशस्वी करायचा आहे. उद्या म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आशा विजयसाठी वटपौर्णिमेचं व्रत करेल आणि मग विजयच्या मृत्यूची खबर तिला मिळेल. हो सक्सेना, अशा वेळी जखम जरा जास्तच खोलवर होते आणि कोणी हेही नाही म्हणू शकणार की यात दुसऱ्या कोणाचा हात आहे. विजयचा खेळ उद्याच संपणार बघ, उद्याच. आज त्याला जेलमध्ये आराम करू दे. तो जेलमध्ये बसल्या बसल्या आपल्या सुटकेची स्वप्न बघत असेल. त्याला हे नाही माहीत की उद्या आपण त्याच्या आयुष्यापासूनच सुटका करणार आहोत. मला माहितीये तू नाती मारून टाकण्याचा खूप प्रयत्न केलास, पण मी हे नातं नाही मरू देणार. आणि या गोष्टीचा पुरावा आहे की मी वटपौर्णिमेचा उपास केला फक्त तुझ्यासाठी. तुझं हे सत्य माझ्या समोर आलंय गोविंद. तू माझ्यावर आणि अजयवर गोळ्या झाडायला लावल्यास, जेणेकरून मी तुला रोहितच्या खुनाच्या आरोपाखाली शिक्षा मिळवून देऊ नये.